शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे 2024 आणि 25चा 10,000 रुपये हेक्टरी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज ब्रेकिंग न्यूज, पीक विमा 2024-25चा अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. जो काही निधी तर 10,000 रुपये प्रति मदत इथं मिळत आहे. तर आता यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यवतमाळ झाल्याच्या नंतर इथं वाशिम, नागपूर, वर्धा तर अनेक जिल्ह्यांमध्ये व अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता ज्यांना कोणाला आलेले नसेल तर अशाने तक्रार कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहत आहे. पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेले आहेत. तर आता यामध्ये 10,000 रुपये इथं मिळत आहे. किती? 10,000 रुपये. किती पैसे मिळणार आहेत? तर आता प्रति हेक्टरी जे की इथे 10,000 रुपये हे तुमच्या नुकसानग्रस्त प्रमाणावर व तुमच्या पिकावर हे अवलंबून राहते. तर 1 हेक्टर जर असेल तर 10,000 रुपये, 2 हेक्टर जर असेल तर 20,000 रुपये, 3 हेक्टर जर असेल तर 30,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं तुम्हाला मिळणार आहे. 3 हेक्टरची मर्यादा आहे. 3 हेक्टरच्या वर तुम्हाला मिळणार नाही. तर 1 हेक्टर, 2 हेक्टर आणि 3 हेक्टर. तर आता कोणत्या कारणासाठी पैसे इथं मिळत आहे? अतिवृष्टी, पिकाचे पाणी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तुमच्या शेतामध्ये पाणी साचणे, त्यामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेले असणे, दुष्काळाची स्थिती, गारपीट, वादळामुळे. तर आता जे काही सरकारच्या पंचनाम्यानुसार आता शेतकरी बांधवांना इथं भरपाईची रक्कम इथं देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये जे आहे सर्वप्रथम आधार लिंक नाही. काय नाही? आधार लिंक नाही. यानंतर जे आहे खाते तुमचं बंद आहे. त्यानंतर नावातील स्पेलिंगमध्ये फरक आहे. ई पीक पण तुम्ही पाहणी केलेली नाही. खाते क्रमांक चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे लाखो शेतकरी यापासून वंचित आहे. आता वाटपात जे काही सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची यादी तर आपण पाहत आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार तर हे जे काही जिल्हे आहेत. यानंतर काय या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार. त्यानंतर लवकरच वाटप सुरू होणार आहे. काय होणार आहे? वाटप सुरू होणार आहे. म्हणजे वाटप सुरू झालेलं नाही. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील, टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहे. यानंतर नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता प्रतीक्षेत म्हणजे पेंडिंगमध्ये असलेले जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 15 दिवस पैसे जमा होण्याकरिता टाईम लागू शकते. किती? 8 ते 15 दिवस. तर आता यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक तर या जिल्ह्यांच्यामध्ये काय समावेश आहे. यानंतर SMS आला का तुम्हाला तपासायचं आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे का. तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा इथं सांगणार आहे. तर त्याआधी आपण पाहणार आहे कोण यामध्ये पात्र आहेत. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव असलेले शेतकरी बांधव, बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशांना पीक विमा पैसे इथं येत आहे. तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेलाच नाही तर अशांना पैसे इथं मिळत नाही आहे. चुकीची माहिती दिलेली आहे. ज्यांच्या शेतामधील सर्वेच्या यादीमध्ये नाव नाही व ज्यांच्या शेतामधील सर्वे झालेले नाही तर अशांना पैसे इथं येत नाही आहे. तर आता यासाठी हे भरपाई कशी ठरवली जाते. तर आता 25% जर असेल तर कमी रक्कम दिली जाते. 25 ते 50 असेल तर म्हणजे मध्यम भागी म्हणजे भरपाई दिली जाते. 50 ते 75 असेल तर जास्ती भरपाई. 75पेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला जे काही पूर्णपणे भरपाई इथं मिळते. तर आता ज्यांचे पंचनामे राहिलेले असतील तर अशांनी काय करायचं आहे. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर आता 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तक्रार करायची आहे. आता ज्यांना कोणाला शेतामधील पंचनामे झाले नसतील तर अशांना पीक विमा इथं मिळणार नाही. तर हे तुमच्या पिकाच्या नुकसान भरपाई किती रक्कम आहे, क्षेत्र किती आहे, पाऊस, गारपीट, दुष्काळ तर यावरती तुमची भरपाई अवलंबून राहते तुमच्या पिकावर.
पैसे जमा होण्यास किती वेळ लागू शकतो? तर यासाठी 15 ते 45 दिवस, तर काही जिल्ह्यांमध्ये 1 महिना देखील इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. कोणत्या पिकासाठी पीक विमा इथं लागू झालेले आहेत? तर यामध्ये जे काही पीक आहे, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, मका, तर या पिकांचा यामध्ये समावेश आहे. आता तुम्ही सोयाबीन पिकाचा असेल, कापूस, तूर ज्यांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे. पैसे मिळवण्याची जे काही त्वरित जे काही काय करायचं आहे, तर आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष द्या. म्हणजे ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल, तर अशाने तात्काळ आधार लिंक तपासायचं आहे. बँक पासबुक अपडेट करा. ई-पीक पाहणी केली नसेल, तर ई-पीक पाहणी करा. यानंतर मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर अपडेट ठेवा. तर आता 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. कॉल करून तुम्हाला तक्रार करायची आहे की आम्हाला 2024चा असेल, 23चा असेल, 25चा पीक विमा आम्हाला आलेला नाही. तर आता पंचनामे पूर्ण झाले की नाही, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. ई पीक पाहणी, पीक विमा कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार निधी वाटपास मंजुरी. तर आधार लिंक नसल्यास पैसे इथं अडकले. तर बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले नाहीत. तर का आलेले नाही? आधार लिंक नाही आहे, स्पेलिंगमध्ये फरक आहे, बँक पासबुकवर नावात फरक आहे आणि आधारवर वेगळं आहे. ई-पीक पाहणी केलेली नाही, खाते बंद आहे, त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबलेले आहे. पैसे कोणाच्या खात्यामध्ये जमा होत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे सर्वे यादीमध्ये, त्याचप्रमाणे आधार लिंक आहे, डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशांना पैसे तर येत आहे. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील, तर तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तक्रार करून राहिलेला पीक विमा इथे तुम्हाला मिळवता येणार आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती आहे तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू.